महाराष्ट्रभरातल्या शैक्षणिक संस्था आणि त्या शिक्षण क्षेत्रातला भ्रष्टाचार उकीर तितंबे बाहेर काढायचं नागपूरच्या एक सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल आहे ॲटपोस्ट मराठीचे धुरकरी गौरव दादा मानकर माझ्यासोबत बसले. या माणसानं राजो एवढा काही उकीर काढला, एवढा उकीर काढला की या माणसाच्या उकिराचा संदर्भ घेऊन शिक्षण क्षेत्रात लय मोठ्या मोठ्या कारवाया झाल्या. असा नागपुरातला उकीर काढणारा माणूस गौरव दादा मानकर. दादा बाबा गावरान दिंडीत स्वागत आहे. राम 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 राम. मला एक सांगा, शैक्षणिक क्षेत्र जर म्हटलं तर पवित्र क्षेत्र आहे ना बाबा. त्या ठिकाणी पवित्र काम चालते शिक्षणदानाचं. तुम्हाला कसं काय माहिती या ठिकाणी एवढा मोठा अंधार आहे म्हणून? ताटाखाली अंधार कसा काय माहित पडला? नाही, हा जो अंधार आहे ह्या अंधार लय वर्षापासूनचा सुरू आहे. आम्हाला ज्यावेळेस समजलं की अशा पद्धतीच्या काही गोष्टी चालू आहे, हे काय आम्हाला डायरेक्ट समजलं नाही. सर्वसाधारण व्यक्तीला एवढंच माहित राहते की बा आपल्याला का शाळेत लागायचं आहे, 20 लाख लागते, 30 लाख लागते, आणि सगळेजण हेच प्रयत्न करते की बाबा माझ्या जो केव्हा पैसे जमन आणि मी केव्हा एवढे पैसे देईन आणि केव्हा लागत. पण आपल्याला एवढं माहित नाही की याच्या मागेही लय मोठा अंधार राहते. आणि म्हणून तो जो अंधार आहे ह्या एका बातमीच्या निमित्तानं पुढे आला. आणि फक्त अशी एक बातमी 1-2 पेपरला आल्या. ते प्रकरण होतं भंडाऱ्यातल्या देवताळा गावचं, आणि तिथं नानाजी पुडके महाविद्यालय आहे. आणि त्या महाविद्यालयामध्ये नानाजी पुडकेचा पोट्टा पराग पुडके हा तिथं मुख्याध्यापक बनला. आणि हा मुख्याध्यापक कसा बनला तर त्याच्याजवळ अनुभव नव्हता, त्याच्याजवळ त्याची शैक्षणिक पात्रता व्यवस्थित नव्हती. त्याची जी पात्रता नसताना काही अधिकाऱ्यांना हाताची धरून आणि काही पैशाची देवाणघेवाण करून तो तिथं मुख्याध्यापक बनला. आणि मुख्याध्यापक बनल्यानंतर हे प्रकरण मग बाहेर आलं, त्याच्या काही तक्रारी झाल्या. आणि त्याला ज्यावेळेस ते तक्रारी झाल्यानंतरच्या ज्यानंतर बातम्या काही पेपरला आल्या, ते फक्त तेवढं प्रकरण आम्ही आमच्या चॅनलला घेतलं होतं. आणि त्या एका व्हिडिओला एवढा प्रतिसाद आम्हाला भेटला आणि इकडून तिकडून आम्हाला मेल यायला लागले की बाबा नाही, तिथं असं प्रकरण आहे, तिथं असं प्रकरण आहे. आणि त्याला इतका मोठा प्रतिसाद मिळाला आणि लोकांची इतकी माहिती आम्हाला येऊन राहिली, तर आम्हाला असं वाटलं की बाबा नाही, याच्यामध्ये खूप मोठं गोलमाल आहे. आणि याच्यात जर का आपण 2-3 बातम्या आणखी केल्या तर होऊ शकते आपल्या चॅनललाही मोठा रीच भेटू शकते, चॅनलला रीच भेटू शकते. चॅनलला रीच भेटू शकते, काही नवीन माहिती आपल्यापर्यंत येऊ शकते. ह्या दृष्टीनं फक्त तेवढं आम्ही प्रकरण बघितलं होतं. पण याच्या बुडामध्ये एवढा अंधार आहे हे आम्हाला माहित नव्हतं. फक्त तेवढंच घेतलं, आणि तेवढं घेतल्यानंतर मग जी कारवाई सुरू झाली तर त्या व्यक्तीला अटक झाली. त्या व्यक्तीला अटक झाल्यानंतर त्याने ज्या अधिकाऱ्याकडून काम करून घेतलं, तो मोठा अधिकारी डीडी ऑफिसचा, त्याला अटक झाली. त्याला गडचिरोलीतून त्याच्या घरच्या लग्नातून उचलून आणलं पोलिसांनी. आणि मग हे वेगवेगळे प्रकरण ज्यावेळेस बाहेर आले आणि आम्हाला माहिती आली तर वेगवेगळ्या संस्थांची, तर ते आम्ही सगळी माहिती काढत गेलो. याच्यामध्ये शालार्थ आयडी घोटाळा निघाला, बोगस शिक्षक भरती, बनावट डॉक्युमेंट. तर आम्हाला दररोज आमच्या चॅनलच्या मेलवर जवळपास 20 मेल 25 मेल असे मेल जर ओपन केला तर मेलच मेल होते सगळे. आणि प्रत्येक भरपूर लोक पुराव्यासोबत आम्हाला माहिती देत होते, आणि ते आम्ही घेत होतो. आणि म्हणून आम्ही ठरवलं की फक्त नागपुरातच घोटाळा नाही आहे, तर हा अमरावतीत पण आहे, ह्या नाशिकमध्ये पण आहे, ह्या पुण्यात पण आहे, ह्या मुंबईत पण आहे, औरंगाबादमध्ये पण आहे. आणि म्हणून या सगळ्या ठिकाणची जी काही माहिती होती तर आम्ही भौगोलिक स्थितीनुसार आपलं चॅनल पण गेलं पाहिजे त्या ठिकाणी, म्हणून त्या वेगवेगळ्या भागातल्या आम्ही बातम्या घेतल्या. आणि विशेष करून शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं जे गाव मालेगाव, तिथली सुद्धा आम्ही बातमी घेतली. ती लाखोच्या घरामध्ये लोकांनी बघितली. त्याच्या आधारावर पण तिथं आता कारवाई सुरू आहे. आता तुम्ही सांगितलं की पहिली बातमी टाकली एवढा मोठं हे सारं दुकानदारी उघडी पडली. आता शैक्षणिक क्षेत्र जर म्हटलं भाऊ काय राजू पगार आहे तो 40-45 मिनिटाचा पिरियड राहते. एका मास्तरला एका दिवसात 2-3 पिरियड घेतले की महिन्याचा पगार 1 लाख 1.5 लाख. लेक्चररले म्हटलं भाऊ तुम्हाला सांगतो मी 2.5 लाख रुपये पगार. 2.5 लाख रुपये बापा बापा बापा. माझं 8 एकर वावर आहे, पुऱ्या वर्षाचं उत्पन्न 2.5 लाख निघत नाही. एवढ्या मोठ्या क्षेत्राचा तुम्ही एवढा मोठा उकीर काढल्यावर कसा आहे शेवटी भाऊ, नोट करे गोट चिल्लर करे विचार. काही धमक्या, काही पोलीसवाले, काही मोठे मोठे अधिकारी, संस्था चालक याने काही संपर्क केला काय? नाही, आता याच्यात त्यांच्या पगाराचं आपल्याला काय करायचं नाही, पगार सरकार देते. दुसरी गोष्ट, हा जो घोटाळा हा टोटली घोटाळा शिक्षकांनी केलेला नाही, मास्तरांनी केलेला घोटाळा नाहीये. याच्यामध्ये खरी बदमाशी संस्था चालकांनी केली आणि अधिकाऱ्यांनी केली. खास करून जे राजकीय संस्था चालक आहे यांनी केली, आणि त्यांनी राजकारणाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना हाताशी धरलं. अधिकाऱ्यांना आम्हीच दाखवलं, आणि 1-2 कामं होऊन गेले, आणि 1-2 कामं झाले, आणि एका कामाला 25 लाख 30 लाख असे 1-2 कामं झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की नाही हे होऊ शकते. याचं कारण असं की आपलं जे सर्वसामान्य माणूस आहे याचा जो दैनंदिन व्यवहार आहे हा कोणाशी असतो, तहसील कार्यालयाशी असतो, शेती विभागाशी असतो, किंवा आणखी 2-3 जे डिपार्टमेंट आहे
म्हणजे ते मर्यादित आहे. हो. शिक्षण खात्याशी असा व्यवहार नाही, फक्त पोर्ट शाळेत घालणं आणि ते काय चाललंय काय नाही, शाळाशी असा सर्वसामान्य व्यवहार लोकांचा नाही आहे. म्हणून तिथं काय गोंधळ आहे, इकडे कोणाचं लक्ष जात नाही. आणि म्हणून तिथं लक्ष जात नाही, तर त्या अधिकाऱ्यांना सहज वाटलं की बाबा इकडे कोणाचं लक्ष जात नाही. 2012 पासूनचा हा घोटाळा आहे. हा घोटाळा आत्ताचा नाही आहे, बाहेर आता आला. भरपूर लोकांना माहित होतं का हा घोटाळा आहे, पण तो बाहेर आला नाही. म्हणून मग यांनी काय केलं, अधिकाऱ्यांना हाताशी धरलं. अधिकाऱ्यांना वाटलं कोणाचं लक्ष जात नाही, काही नाही, त्यांच्या हिमती वाढून गेल्या. इथून त्याची बदली झाली, तिथेही त्याने तोच प्रकार केला. भरपूर लोक तर रिटायर होऊन गेले, गब्बर होऊन गेले, त्यांचे फार्म हाऊस बनवून गेले. पण आता त्याचं बाहेर आता येऊन राहिला आहे. म्हणून हा घोटाळा बाहेर आला नाही किंवा लोकांचं लक्ष गेलं नाही. म्हणून यांनी हिमती वाढल्या, एकाचे 2 कामं झाले, 2चे 200 कामं केले, मोठं रॅकेट तयार झालं आणि म्हणून ते गेलं. आता तुम्ही जे बोलले की धमक्या आल्या की काय, ह्याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि काही जे कामं झाले, जे न्यूजपेपरने ज्या बातम्या दिल्या नाही, मुख्य चॅनलनी ज्या बातम्या दिल्या नाही, त्या आम्ही देण्याचं धाडस आम्ही केलं आणि सगळ्यांनी त्या धाडसाचं आमचं कौतुक पण केलं. पण याच्यामध्ये भरपूर काही लोकांची थोडीफार नाराजी झाली असेल किंवा काय, पण आम्हाला अशा कुठल्याही धमक्या आल्या नाही. कोणी आम्हाला फोन केला नाही, कोणी आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. कारण आम्ही ज्यावेळी बातमी सांगत होतो त्यावेळी 10 कागद सोबत घेऊन सांगत होतो. प्रत्येक कागद दाखवत होतो, प्रत्येक सबूत दाखवत होतो. त्याच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचण्याची कोणाची हिंमत झाली नाही किंवा कोणी पोहोचलं पण नाही. बोलताना एक शब्द तुम्ही वापरला, फार्म हाऊस. मध्यंतरी एक गोष्ट आली ती कानावर माया, आपल्याच नागपूर जिल्ह्यातली होती. फार्म हाऊसवर काहीतरी म्हणते तितंबा घालता. एक संस्था चालक होता आणि शाळेतल्याच काही जे 1-2 त्या ठिकाणच्या तरुण कानावर आलं बापा. म्हणजे कसं आहे, कोण्या पेपरात नाही आलं, कोण्या टीव्ही चॅनल लोक टाकत नाही, आजकाल भेटतात कोण्या गोष्टीले. ह्या गोष्टी खऱ्या आहेत काय की बाबा फार्म हाऊसवरही तितंबे चालतात काय, किंवा शिक्षणाच्या म्हणजे कामा म्हणते मुंबईला मंत्रालयात जायला लागते, मॅडम सोबत जातात, ह्या गोष्टीत काय तथ्यता आहे का? 100% तथ्यता आहे. आणि तुमच्या कानावर आलं, आमच्यापर्यंत सगळी माहिती आली, आम्ही ती टाकली पण काही गोष्टीमुळे आम्ही कोणाचे नाव उघड करू शकलो नाही. कारण ते प्रकरण एकदम सेन्सिटिव्ह प्रकरण होतं. आम्ही सुद्धा काही बातमी टाकली की शिक्षकांच्या कर्जाच्या पैशावर संस्थाचालकाचा रिसॉर्ट आणि फार्म हाऊस, अशी पण आम्ही ती बातमी खूप चालली. याच्यामध्ये होऊन काय राहिला, ज्या म्हणजे पर्टिक्युलर एखादी संस्था असते तिथं होत नाही, परंतु एका संस्थाचालकाच्या 10 ज्या ठिकाणी संस्था असतात, 8-10 शाळा असतात, तिथे हे प्रकार जास्त होऊन राहिले. आणि याच्यामध्ये काही जे शिक्षिका असतात त्यांच्याशी त्यांचे काही संबंध, गोड मधुर संबंध त्यांचे तयार होऊन जातात. आणि त्याच्यामुळे मग त्यांचं वर्गावर लक्ष कमी, शाळेत येणं कमी, परंतु त्यांचे संस्थाचालकासोबतचे दौरे जास्त. मंत्रालयामध्ये काम असलं तर ते सोबत असतात. काही अधिकारी असतात, तर काही अधिकाऱ्यांना ते स्वतःच्या फार्म हाऊसवर शनिवार रविवार साजरा करण्यासाठी जेवण ठेवत असतील ना, जेवण, पानग्याचं जेवण, भरीत वगैरे सर्व तिथं व्यवस्था असतात. तर त्याच्यामुळं हे जे प्रकार आहे हे वाढलेले. मुक्कामी असते का दिवसा? नाही, शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे ते मुक्कामानच येतात. अरे बाप. त्याच्यामुळे ते चांगला कार्यक्रम साजरा होतो त्यांचा. आणि काही गोष्टी तर अशा समजल्या की त्या ठिकाणी मसाज सेंटर, स्पा सेंटर हे पण अनेक फार्म हाऊसवर ओपन केलेले आहे. आणि शिक्षकांच्या पैशावर, शिक्षकांकडून कर्ज घेतलेल्या पैशावर. आणि काही जे आहे ते जे भरती करताना घेतलेले ते तर आहेच, तो तर जगजाहीरचा विषय आहे. पण त्यांना बॅकडेट दाखवून 2020 ला जर एक माणूस लागला तर तो हा 2011 ला लागला हे दाखवायचं. आणि 2011 ते 20 9 वर्षातले 20-20 लाख 25-25 लाखाचा एरियस स्वतः घ्यायचा. याच्यातून हे झालेले प्रकार आहे आणि असे भरपूर प्रकार आहेत. शिक्षण क्षेत्र पवित्र काम, शैक्षणिक वाघिणीचं दूध आहे का महामानवान सांगितलं, हे वाघिणीचं दूध कमी. आणि ते काय तुम्हाला तिथं म्हणा, एक गोष्ट सांगा मला, आता तुम्ही एवढा मोठा उकीर काढला, काही संधी साधू लोक असतात, यार गौरव मान करतो, माय एकदम जवळचे संबंध आहेत, तुम्ही फक्त सांगा एक काम करा, हे 10 रुपये आहेत, ते मला माहित झालं की 10 रुपये द्यावे लागतात. असे किती जण हात ओले केले, खिशे गरम केले, असं मला आला काही कानावर? नाही, आता आमच्या मागं कोणी काय केलं आम्हाला माहित नाही, पण ह्या प्रकार 100% जरूर झालाय. आम्हाला माहिती द्यायची, आम्हाला सगळे पुरावे द्यायचे, आम्ही त्याची बातमी करायची. आणि पुढच्या माणसानं त्यांना जाऊन परस्पर सांगायचं का आमची तक्रार होती, अशी बातमी आली आहे आणि आता कारवाई होणार आहे आणि आणखी बातमी येणार आहे, असं सांगायचं. पुढच्या माणसानं त्याचं भलं करून घ्यायचं. आणि तिकडे काहीतरी खंडणी म्हणा किंवा त्याच्याकडून पैसे उकाळणं, असे प्रकार झालेले आहेत. यामध्ये खरं म्हणजे सांगायचं म्हणजे हा एक शिक्षण क्षेत्रातला हा मोठा समुद्रच होता. आणि याच्यामध्ये ज्याला वाटलं त्या पद्धतीनं हात धुण्याचा प्रयत्न केला. खास करून पोलिसांमध्ये हा प्रकार झाला, भरपूर पैसा गोळा करण्याचा प्रकार झाला, कारण यादीच जवळ होती.
हे आधी जवळ होती त्याच्यामुळे त्यांना काही प्रश्नच नव्हता. भरपूर काही पत्रकारांनी देखील यामध्ये तेच कामं केलंय. कारण पेपरमध्ये पण बातम्या नव्हत्या भरपूर ठिकाणी. पेपरमध्ये कुठे आलंच नाही, फक्त घटना आल्या. बॅक स्टेजला काय चाललं हे नाही आलं. आज इतकी अटक झाली इतके. या प्रकरणात जवळपास 20 ते 22 लोकांना अटक झाली आतापर्यंत, फक्त नागपूर विभाग. आणि त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 10 हे मोठे अधिकारी होते. त्यांची अजूनही बेल व्हायची आहे. मग इतके मोठे जे प्रकरण आहे, हे प्रकरण फक्त नागपूर विभागात नाहीये, पूर्ण बंद्या महाराष्ट्रात प्रकरण आहे. आणि सरकारला जर का कारवाई करायची असेल तर पूर्ण शिक्षण खातं जेलात टाका लागते. शिक्षण खातंच बंद पडते. त्याच्यामुळे याच्यात कारवाई पण होऊन राहिली नाही. ते मला जरा प्रश्न आहे माझ्या कानावर अशा काही गोष्टी आल्या की शाळा उघडायची. शाळा म्हणजे महत्वाचं नाही, मी डबल तेच म्हणतो, पवित्र काम, ज्ञान काम. शाळा उघडायची विना अनुदानित. 10-12 वर्ष त्या ठिकाणी 10-12 जण घ्यायचे, 5-5, 4-4, 2-2 लाख रुपये घेऊन. ते 10 वर्ष पुरी घासतात. आणि जसं शाळेला अनुदान आले की ते 500 भागार लाच देऊन काढला जाते आणि 20 लाख रुपये घेऊन नवीन भरले जातात. हे नेमकं खरं आहे का खोटं आहे? खरं आहे, 100% खरं आहे. नाही तर त्यालाच म्हणते का तूच 25 लाख दे तूच इथं परमनंट हो. हे तर चाललंय. हा जो प्रकार आपल्या डोळ्याने जो दिसतो ना, तो तेवढाच आपल्याला दिसतो. याच्यापेक्षा मोठे प्रकार आहे याच्यामध्ये. काही अधिकाऱ्यांनी स्वतः शाळा विकत घेतल्या. ज्या बंद पडलेल्या शाळा होत्या त्या यांनी विकत घेतल्या आणि त्याला विकत घेऊन अल्पसंख्याकाचा दर्जा दिला. हे यांच्याच हातात देणं आहे सगळं. मंत्रालयातून सर्व बनवून आणतात. अल्पसंख्याकाचा दर्जा दिल्यानंतर काय होते का तिथं त्यांचे नियम पूर्ण शिथिल होऊन जातात. आणि नियम शिथिल झाले, राजा बोले दाढी आले. नियम शिथिल झाले का मग त्याला जे वाटते ते अधिकारी आपलं शिक्षक तिथं भरणे, घरच्याच माणसाला तिथं ठेवणे, किंवा बाहेरून जे आले त्यांना काही नियम कमी होऊन जातात. काही 60-40चा रेशो असतो, तो जिथं नसतो तिथं 100%चा रेशो होऊन जातो. त्यांना जाहिरात द्यावा लागत नाही पेपरमध्ये की तिथं आम्हाला भरायचे आहे. त्याच्यामुळे तो त्याच्या मताप्रमाणे काम करतो. एक ठिकाण तर असं आहे की एकच बिल्डिंग, पण एकाच बिल्डिंग मध्ये 3 शाळा दाखवल्या. अरे बापरे. आणि 3 शाळेचं अनुदान तो व्यक्ती घेऊन राहिला. व्हेरी गुड. या शाळेतला विद्यार्थी या शाळेत आहे, त्या शाळेतला विद्यार्थी या शाळेत आहे. आणि अशी विद्यार्थी दाखवून, पटसंख्या दाखवून तुकडी मान्यता घेऊन शिक्षक भरती करून अनुदान घेणे, असे प्रकार भरपूर आहे. त्याच्यामुळे हे कोणाच्या शिवाय शक्य नाही. राजकारणी, पॉलिटिशियन, त्यांचा आशीर्वाद, अधिकाऱ्यांचा सहभाग आणि संस्था चालकांची हुशारी यांच्याशिवाय शक्य नाही. तिथले सगळे जे काही मुख्याध्यापक असते त्या सगळ्यांना संस्था चालकांना सांगितलं तिथं सही मार नाही यांना. शिक्षकांना नोकरी टिकवायची आहे, मुख्याध्यापकांना नोकरी टिकवायची आहे. आणि मला जर का आज कोणी 15-20 लाखांना नोकरी देऊन राहिली तर मला पाहिजे नाही का? मी म्हणेल बाबा, पुढचा माणूस म्हणते का 30 लाख म्हणते, हा तर मला 15 लाखातच देऊन राहिलाय आणि नोकरीची कोणाला गरज नाही. प्रत्येक खात्यामध्ये म्हणते पैसे मागते, तर म्हणून दिले तर लागला, पण तो अडकला. आता हा एवढा उकीर आहे. म्हणजे गोष्ट लय ठिकाणी मी पाहिली, मा कानावर आली, लय जण चर्चा करतात. संस्था चालकाचं पोरग, संस्था चालकाची सून हे त्या शाळेवर नोकरीवर आहे, शाळेत जात नाही, शाळेत जातच नाही. त्याच्या अकाउंटला बरोबर म्हणजे अनुदानित असते पगार. हे गोष्ट खरी आहे का? नाही, हे तर खरंच आहे. तुम्हाला त्याच्याही वरती सांगतो. एका संस्था चालकाच्या घरी किराणा दुकान आहे, त्या किराणा दुकानात काम करणारा पोरगा पण शाळेत शिक्षक आहे. ओ माय गॉड. आणि तो शिक्षक आहे पण तो शाळेत जात नाही. तर त्या पोट्यालाही माहित आहे का नाही मी शिक्षक आहे तिथं, अशी परिस्थिती आहे. आणि त्याचा पगार चालू आहे, तो काम करतो किराणा दुकानात पुड्या बांधण्याच काम करतो, पण तो शाळेत मास्तर आहे. एवढंच नाही तर अनेक जे लोकप्रतिनिधी आहे ते शाळेवर मास्तर म्हणून काम करून राहिले आहे. त्यांनी कधी शाळेचा दरवाजाही पाहिला नाही, शाळेचा गेट पाहिला नाही, पण ते शाळेमध्ये आहे. एवढंच नाही तर ज्या शाळेमध्ये ते काम करते तिच्या मुख्याध्यापकालाही माहित नाही का ह्या व्यक्ती आपल्या शाळेत आहे का, किंवा त्याच्यासोबतचा जो शिक्षक आहे त्याला माहित नाही का ह्या आपल्या शाळेत होता का. असे प्रकार झाले. असे नागपूर जिल्ह्यात, एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये असे जवळपास 644 असे शिक्षक आहे नागपुरात. आणि ते फक्त प्राथमिक शिक्षक 1 ते 8 पर्यंतचे. माध्यमिक, ज्युनियर कॉलेज हा विषय वेगळाच आहे. हा जो घोटाळा बाहेर आला आहे हा फक्त प्राथमिक शाळेचा घोटाळा बाहेर आला आहे. माध्यमिकचा अजून नाही आला, ज्युनियर कॉलेजचा अजून नाही आला, आणि कॉलेजचा तर आलाच नाही. एवढं जर का बाहेर काढायचं म्हटलं तर खूप मोठा, हजारो करोडचा, मध्य प्रदेशच्या व्यापांपेक्षा मोठा घोटाळा महाराष्ट्रात आहे. तर शैक्षणिक क्षेत्रातला उकीर काढणारा माणूस काय एकदम तोंडातच पाठ आहे. एक आमच्या अचलपूर अमरावती जिल्ह्यात राहुल कडू आहे, त्याही माणसाच्या टोटल पाठ असते ना. या माणसानं हा एवढा मोठा उकीर काढ. हा भाग क्रमांक 1 लय लंब घेतलं की नाही वज्जर बोर्ड जाते. मतलब भाग क्रमांक 1 तुम्हाला मी दाखवला. बा
काय राजे हो, या हे मला ऐकून तर भलंच वाटलं, पण ते एक मनातलं तुम्ही फार्म हाऊसचं हो. ते ऐकून चांगलं वाटलं बाबा. काय राजे हो, संस्था चालकाला शिलाजीत घ्या लागते हो. पाहिलं मी स्वतः शिलाजीत घेऊन कार्यक्रम साधवा लागतात. आणि शाळेतल्या मास्तरने अरे भांडे घासतात हो, संस्था चालकाचे जे शाळेतले कर्मचारी आहेत ना, भांडे घासतात. वावरात पाय पण येऊन द्यायचे काम, वावरात पायपर येऊन त्याचे हो. कामं करतात. मोटार बैकली तर तिथं दुरुस्त करायला जाणे. हे आपण हो. नंबर 2च्या पार्ट हो. मध्ये पूर्ण घेऊ. शैक्षणिक क्षेत्रातल्या घोटाळ्याचा उकेर काढणारा म्हणजे आमच्यासारखे जे ॲटपोस्ट मराठी चॅनलचे संपादक आमचे मित्र गौरव दादा मानकर, काय बोलले जबरदस्त. हवा याच्यापेक्षा जबरदस्त भाग नंबर 2 येणार आहे. पाहत राहा आमचं चॅनल गावरान 90. सांगा काहीतरी. नाही, गावरान 90 चे आमचे प्रवीण पाटील आहे, प्रवीण तायडे पाटील. आमचा जुना संबंध आहे, हो. जवळपास 10-15 वर्षापासून आमचा संबंध आहे आणि आमचे घरगुती संबंध आहे. आता आमची भेट झाली, आम्ही एक मुलाखत केली. गावरान 90 वर जसं तुम्ही सगळ्यांनी प्रेम दाखवलं तसं आमच्या ॲटपोस्ट मराठीवर पण नक्की. प्रेम दाखवा, अशी तुम्हाला पण मी विनंती करतो. नंबर 2 भाग लवकरच येणार आहे म्हटला.